नमस्कार. आय होप सगळे चांगले आहात आणि थँक यू सो मच फर्स्ट ऑफ ऑल की माझ्या ज्या शनिवाल्या व्हिडिओला तुम्ही इतकं जास्त लाईक केलं, इतका छान प्रतिसाद दिला आणि असं आपण म्हणू शकतो की माझ्या सगळ्यात जास्त चाललेला म्हणजे व्हायरल झालेला व्हिडिओ आहे हा. आणि मला खूप कमेंट पण आले त्याच्या खाली. मी माझ्या परीने प्रयत्न केला प्रत्येकाला उत्तर द्यायचा, पण मला वाटलं एक स्पेसिफिक व्हिडिओ असावा ज्याच्यामध्ये मी ना थोडंसं तुम्हाला शनीबद्दल अजून इन डेप्थ सांगेल आणि ज्याच्यामध्ये मी तुम्हाला काही उपाय सांगू शकते, कॉमन उपाय. म्हणजे भरपूर क्वेश्चन होते, प्रत्येकाला उत्तर देणं पॉसिबल नाही, तिथे लिहून एवढं व्यवस्थित म्हणजे एक्सप्लेन नाही करतायत, म्हणून मी हा व्हिडिओ बनवायचा निर्णय घेतला. आणि ह्याच्यावरनं हे पण कळतं की लोक खूप परेशान आहेत लाईफमध्ये, ओके, आणि खूप डिस्टर्ब आहेत. मी ॲस्ट्रो टॉकवरती पण आहे आणि इथे माझा पर्सनल नंबर पण देईल, जर तुम्हाला कन्सल्ट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर लोक ना मला नेहमी म्हणतात की मॅडम बोलायला तुम्हाला खूप सोपं वाटतं है ना, सांगायला काय आहे. पण एक उदाहरण मी देऊ इच्छिते इकडे. स्टोरी आहे की मी कशी रिलेटेड आहे शनीची आणि मी कसं बघितलं ट्रान्सफॉर्मेशन होताना आपल्या डोळ्यांनी एकदम स्टेप बाय स्टेप, डे बाय डे, है ना, की कसा शनी देण्यावरती आला तर काय काय करू शकतो. ओके, आय होप हे तुम्हाला पण हेल्पफुल राहील म्हणून मी ही स्टोरी शेअर करते. माझी मुलगी आहे जिची जन्मतारीख आहे 8 ऑगस्ट 2006 आणि एकच मुलगी आहे मला. ओके, सो हिचा जन्म झाला तेव्हा मी पण खूप जास्त लहान होते, म्हणजे मी पण एवढी काही मोठी नव्हते. आम्ही दोघी एकत्रच ग्रो झालो कुठेतरी असं म्हणू शकतो. ॲज अ पॅरेंट मला पण जास्त आयडिया नव्हती. पण एक साधारण दीड वर्षाची झाली, मला असं होतं की खूप लवकर बोलायला लागली, लवकर है ना ॲक्टिव्हिटी करायला लागली, तर प्ले ग्रुपमध्ये वगैरे टाकलं. आणि त्याचबरोबर ना घरी थोडंसं खूप वर्षानंतर मुलगी झाली आहे, त्यामुळे प्रेम खूप जास्त होतं तिच्यावरती. त्यामुळे ना अभ्यासाला बसू देत नव्हते तिला. मला वाटलं ती लक्ष नाही देणार अभ्यासामध्ये, म्हणून मी तिला त्यावेळेपासून ट्युशनला वगैरे पाठवायला लागले. साधारण 1 वर्षानंतर ज्युनियरमध्ये वगैरे गेली तर ना स्कूलमधून पण खूप कंप्लेंट यायला लागल्या की मॅडम लक्ष देत नाहीये. मिरर लिहितो ना आपण, असं उलटा लिहितो ना आपण, 4 सुद्धा उलटा लिहायची, म्हणजे अशा टाईपचं होतं तिचं. लहान मुलांमध्ये असतं मोस्टली, पण हिचं थोडं लॉंग टर्म पर्यंत होतं, मग ते जाणवत होतं. मग ट्युशनमधून पण त्यांनी बोलवलं मॅमनी की हिचं ना IQ मला बरोबर नाही वाटत आहे, ठीक आहे, थोडं काहीतरी प्रॉब्लेम वाटतंय, तुम्ही चेक करून घ्या, किंवा ना ह्या शाळेमध्ये मग ती खूप मागे राहील बाकीच्या मुलांच्या मानाने, तुम्हाला तिला ना स्पेशल स्कूलमध्ये टाकायला लागेल. म्हणजे हे ऐकून मी एवढी लहान होते, माझ्यासाठी तर हे खूप शॉकिंग होतं की अरे बापरे हे काय होत आहे. पण मला ना थोडंसं आयडिया होती ह्याच्याबद्दल, म्हणजे हे स्टडीबद्दल, की न्यूमरोलॉजी त्यावेळेला तर एवढं कॉमन नव्हतं, पण मी वाचत होते पुस्तकं वगैरे त्याचे, तर मला थोडीशी कल्पना होती. मी थोडंसं रिसर्च केलं तर कळलं की शनी आहे. 8 ऑगस्ट म्हटल्यानंतर है ना डबल शनीची एनर्जी. सो आय डिसाईड की ठीक आहे, आपण थोडंसं हार्डवर्क करूया त्याच्यावरती. आणि मी इग्नोर केलं बाकीच्या लोकांना, तिच्यापर्यंत पोचू पण नाही दिलं. आणि मी फक्त ना तिला घेऊन बसायला लागले अभ्यास करायला, की ब्लॅकबोर्ड लावायचा भिंतीवरती आणि स्टार्ट रायटिंग, आहे ना, 1 वेळा 2 वेळा 3 वेळा, तू 10 वेळा लिही, 15 वेळा लिही. पण हे मला माहिती होतं की हार्डवर्क करावं लागेल, मेहनतीशिवाय काही नाही भेटणार. हिला लक फॅक्टर जो असतो ना, कोणाकोणाला होतं असं की एकदा वाचलं की पाठ होणार, पण हिचं असं नव्हतं, हे मला माहिती होतं. त्यावेळेला तर स्वतः करण्यासारखी नव्हती, तर मी सोबत तिच्या बसायचे प्रत्येक वेळी, की जे काय असेल ते करत बसायला तिला. मग हळूहळू थोडी मोठी झाली, खूप सिन्सिअर झाली आणि मग तिने सगळं कॉपअप केलं. तिने अभ्यास करायचा म्हणजे असं असतं तिचं की 10-10 तास, 12-12 तास बसलेली ते बसलेली आहे, एवढं सिन्सिअर झाली तिने. हार्डवर्क म्हणजे एक क्वेश्चनचा आन्सर एखाद्याला 4 वेळा वाचून होईल, लक्षात राहील, तर हिला 10 वेळा 12 वेळा रिव्हिजन करावं लागायचं शकतो. तर इथे फक्त हे होतं की हार्डवर्क करा, मेहनत करा. 10वी मध्ये ह्याच मुलीने, जिला म्हटलं गेलेलं की तुम्हाला स्पेशल स्कूलमध्ये टाकावं लागेल किंवा असं, आणि त्या मुलीने 94.8 समथिंग पर्सेंटीला आले CBSE मध्ये, आणि 12th मध्ये तिला 87 समथिंग आलेले. आणि आता ती UK मध्ये आहे. शी इज स्टडिंग सायकोलॉजी. 10वीच्या वेळेला इतका अभ्यास केला तिने, म्हणजे अक्षरशः अर्धी झालेली, बिकॉज तिला हे कळून चुकलं होतं की मला हार्डवर्क केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्याशिवाय मी ॲज अ पॅरेंट, मी फक्त स्टार्टिंगला तिला सपोर्ट केला, त्यानंतर आय मेक शुअर की मी तिला शनिवारी हनुमानाच्या मंदिरात घेऊन जाऊ आणि है ना दान वगैरे करायला लावू तिच्या हाताने. जोपर्यंत तिला कळत नव्हतं तोपर्यंत ॲटलिस्ट
की आम्ही दिवाळीत ना कंबल वगैरे वाटायचं, किंवा मग दिवाळीत असे 5 प्रकारचे धान्य सगळे बनवून गरीब म्हणजे अननोन एकदम रस्त्यावरती जाऊन असं अननोन लोकांना, ज्यांचं नाहीच काही तर मग त्यांना काहीतरी हवं ना, अशा टाईपचं. तर बेसिकली हे सांगायचा माझा अर्थ हा होता की शनीला ना घाबरू नका तुम्ही. असं नाहीये की कोणी गो थ्रू नाही केलेलं, हे तुम्ही ना मागच्या जन्मापासून घेऊन आलेले आहात. हिच्या केसमध्ये जे मी पाहिलं, मला असं दिसलं की मागच्या जन्मात शी इज डिसेबल. ओके, दॅट इज हर कर्मा, आणि ते कॅरी फॉरवर्ड झालं त्याच्याबरोबर, बिकॉज ते रिग्रेट राहिलं ना, मी अशी. मग ते पॅटर्न तिला ब्रेक करायचं होतं. ओके, आपल्या मेहनतीने, आपल्या एफर्टने, मे बी मागच्या जन्मात पण थोडा एफर्ट केली असती तर मग त्या गोष्टीतून, त्या डिझेबिलिटीतून जे काय असेल तिच्या, त्याच्यातून ती बाहेर पडली असती. ओके, दिस इज लाईक अ वन मोर चान्स की तुम्ही त्या प्रॉब्लेम मधून बाहेर निघा. तुम्ही ना तुमचा प्रॉब्लेम समजायचा प्रयत्न करा की एक्झॅक्टली काय आहे तो पॅटर्न आणि काय प्रॉब्लेम मी फेस करतो. ते त्याच्यापासून ना पळणं सोल्युशनच नाहीये. ठीक आहे, त्याला फेस करणं, त्याला सामोरे जाणं हेच सगळ्यात मोठं. मग ते कोणतंही असेल, रिलेशनशिप बद्दल असेल, किंवा मग है ना हार्डवर्क बद्दल असेल, एक स्ट्रगल असेल तुमच्या जॉबमध्ये, एक पर्टिक्युलर स्टेज पर्यंत पोहोचायचं, तर ते करायचा प्रयत्न करा. ओके, कारण प्रत्येकाचं फिनिश लाईन वेगळं वेगळं असेल, पण असतं 100% की मग ते ब्रेक होणार आणि मग तुम्ही एकदम स्टेबल होणार. ओके, जोपर्यंत स्टेबिलिटी येत नाही, जोपर्यंत फिनिश लाईन येत नाही, तोपर्यंत तुम्हाला स्ट्रगल आहेच, करावं लागेल. प्रत्येकाच्या कुंडलीनुसार वेगळ्या वेगळ्या असू शकतात प्रॉब्लेम्स. ओके, पण ह्याच्यामध्ये काही कॉमन उपाय आहेत जे आज आपण डिस्कस करणार आहोत की काय आपण करू शकतो ह्या प्रॉब्लेम मधून बाहेर निघण्यासाठी. कॉमनली जर तुम्ही कुठल्याही धर्माचे असताल किंवा कुठल्याही जातीचे असताल तरी तुम्ही इझिली करू शकता अशा टाईपचे उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे, शनीबद्दल स्पेशली. ओके, तर शनीसाठी आम्ही नेहमी म्हणत असतो की तुम्ही ना गुरु बनवा. आणि शनी असा स्लो मुव्हिंग प्लॅनेट आहे. ओके, हळूहळू चालत असतो आणि त्याला ना दिशा सापडत नाही, त्याला स्वतःच्या डेस्टिनेशनवरती पोहोचायला खूप वेळ लागतो. सो त्याला जर गुरु असला तर त्याची स्पीड थोडी फास्ट होईल. ओके, जर कुंडलीत पण शनी आणि गुरु एकत्र असले ना तर थोडा शनीचा प्रभाव कमी होतो, निगेटिव्हिटी कमी होते. ओके, तर ह्या हिशोबाने मग आम्ही गुरुचा उपाय सांगत असतो. तर गुरुचा सगळ्यात सिंपल उपाय सांगायचा म्हटला तर मी लोकांना सांगत असते की एक गुरु यंत्र आहे, मी इथे लावते फोटो, त्याला प्लेन व्हाईट पेपरवरती गुरुवारच्या दिवशी आणि रेड कलरच्या पेननी बनवायचं, हातात घ्यायचं. ज्या देवाला तुम्ही मानता, कुठल्याही धर्माचे असला, रिलिजन असलं तुमचं तरी, तुम्ही फोल्ड करा ह्याला आणि ह्याला म्हणायचंय देवाला की देवा मी ह्या प्रॉब्लेम मध्ये अडकले, मी तुमचा आशीर्वाद समजून मी हे माझ्या जवळ ठेवतोय. ठीक आहे, हे यंत्र, तर ह्याच्या रूपात तुम्ही नेहमी माझ्यासोबत राहा. जर पॉसिबल असेल ओम गुरुवे नमःचा जाप करा, किंवा मग तुम्ही ज्या देवाला गुरु बनवताय त्या देवाच्या मंत्र जाप करा. ओके, त्यांना म्हणायचंय की देवा आजपासून मी माझे सगळे प्रॉब्लेम तुमच्यावरती सोपवतो, आजपासून तुम्ही माझे गुरु आहात, मला ह्या प्रॉब्लेम मधून बाहेर काढा आणि मला पुढे जायचा मार्ग दाखवा. ओके, असं म्हणायचं. आणि त्यानंतर मग काय करायचंय, तुम्हाला ह्याला फोल्ड करून आपल्या मोबाईलच्या कव्हरमध्ये ठेवायचं. ते दिसायला पाहिजे असं काही कंपल्सरी नाहीये, त्याला मोबाईलच्या कव्हरमध्ये ठेवा. मोबाईलच्या कव्हरमध्ये एवढ्यासाठी की हे नेहमी तुमच्या सोबत असावं, तुमच्या जवळ असावं. ठीक आहे, या व्यतिरिक्त काय करू शकता तुम्ही, ते जे यंत्र आहे जर पॉसिबल असेल पुढे मागे कधीही, तर तुम्ही ना असं गोल्ड मध्ये बनवून घ्या, इंडेक्स फिंगर मध्ये घालायचं, ह्याला प्लेन गोल्ड रिंग बनवायची. याचा पण फोटो मी इथे लावेल गुरु यंत्राचा. ठीक आहे, तर अशी रिंग तुम्ही बनवा, त्याच्यावरती ते लेझरनी प्रिंट करून देतात. दिस इज व्हेरी इफेक्टिव्ह. ठीक आहे, जर लिहून 70% इफेक्ट होत असेल, त्याचा 100% तुम्हाला हवा असेल, कारण फरक जाणवतो. विदिन 40 days यू विल सी द चेंज, है ना. त्या सेकंड उपायामध्ये तुम्हाला एक लॉक आणायचा, छोटासा लॉक नसतो कसं सुटकेसला वगैरे लावतो तसा वाला, आणि त्याला आपण काय करायचंय, चावी घ्यायची आहे सोबत. ठीक आहे, ते लोक देतातच तसं लॉक आणि चावी. तर चावी टाकून ओपन करून वगैरे बघायचं नाही. ती लोक दुकानवाले पण म्हणतील जर तुम्हाला ओपन करून बघायचं आहे तर दाखवू का, तर नाही म्हणायचं. जसं आहे तसं तुम्ही घेऊन या त्याला आणि आणून शुक्रवारच्या दिवशी याला तुम्ही तुमच्या उशीच्या खाली ठेवतात. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, शनिवारच्या दिवशी उठल्यानंतर है ना, मॉर्निंग 11 वाजेपर्यंत हे 5 वेळा तुम्हाला रिपीट करावं लागेल. एक म्हणजे हा शनिवार झाला, पुढच्या शनिवारी असं. तर तुम्हाला काय करायचं, त्याला घ्यायचंय आणि 4 रस्ते नसतात का त्याच्यामध्ये जाऊन टाकायचं. तर बेसिकली ह्याच्या मागे काय असतं,
तुम्हाला डोक्यामध्ये काय विचार करायचा, बिकॉज इंटेन्शन इज मोर इम्पॉर्टंट. तुम्ही फक्त मी सांगितलं म्हणून तुम्ही करताय, त्याच्या मागे लॉजिक काय ते नाही कळत आहे, तर मग हे काम नाही करणार. ठीक, जे काही तुमच्यातले नेगेटिव्हिटी आहे किंवा जे नैराश्य आहे, जे काही अडचणी आहेत, अडथळे आहेत कुठेतरी, ते सगळं ह्या लॉकमध्ये लॉक होतंय. ठीक आहे. आणि ह्याला तुम्ही काय करताय, चावी सकट तसंच बंद येते सगळं, त्याच्यामध्ये लॉक झालं सगळ्या एनर्जी घेऊन जाऊन तुम्ही 4 रस्त्यावरती टाकताय है ना. जेव्हा कोणीही, म्हणजे तुम्ही टाकताना असं म्हणायचंय, जसं कोणीही हा लॉक उचलणार आणि लॉक ओपन करणार, तसं माझ्या बंद किस्मतीचा टाळा ओपन होणार आहे. ओके, यू फील ना, सगळं ब्लॉक झालंय, सगळं बंद झालंय. ओके, तर असं म्हणायचंय की बंद किस्मतीचा जो टाळा आहे तो ओपन होईल जेव्हा कोणी ह्या लॉकला ओपन करेल. ओके, असं म्हणा. आणि ह्याला 4 रस्त्यावरती, जिथे 4 रस्ते मिळतात, चौक आपण म्हणतो ना, तशा ठिकाणी तुम्ही जस्ट टाका. गाडीवरती असाल तरी टर्न मारून घरी जावा, पाय धुवा, हात धुवा थोडंसं, आणि पाणी शिंपडायचं डोक्यावरती, आत जायचं. बाहेरूनच, बाहेर दाराच्या बाहेरच ते ठेवा आणि आत यायचंय नॉर्मल, आणि मग नंतर तुम्ही आपल्या कामाला जाऊ शकता. ठीक आहे. हे 11च्या आधी करायचंय, शनिवारच्या दिवशी. असं 5 शनिवार तुम्ही कंटिन्यू करा. तुमचं जे काय अडकलेलं काम असेल 100% होईल. ठीक आहे. तिसरा उपाय मी सांगत असते लोकांना की सेवा करा, है ना, दान करा. शनी असा म्हणत नाहीये तुम्हाला की है ना माझ्यावरती तेल चढवा, माझा जाप करा. शनी अशा दिखाव्याच्या गोष्टींना भुळतच नाही. ठीक आहे. शनीचं एकच म्हणणं असतं की तुम्ही लोकांसाठी जेवढं करताल तेवढं मी तुमच्यासाठी करेल. अँड यू पीपल आर व्हेरी सेन्सिटिव्ह पीपल. ओके, तुम्ही खूप जास्त मॅच्युअर असता. ओके, तुम्ही ओल्ड सोल असता. तुमच्यामध्ये ती एबिलिटी, यू आर लाईक अ स्पंज, असं थोडक्यात आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तुम्ही ना आशीर्वाद पण तेवढाच चांगल्या रीतीने ऑब्झर्व करता, बद्दुआ पण खूप लवकर लागतात. तर मेक शुअर करा पहिलं तर ना, आपल्यामुळे कुणाला दुखवू नका. ओके, आणि जर वाटलं ना तुम्हाला यार मी जास्त बोलून गेलो, माझ्याकडनं चुकलं है ना, तर सॉरी बोला आणि गोष्टी तिथेच संपून टाका. ठीक आहे. आणि लोकांसाठी, अननोन लोकांसाठी, तुमच्या लोकांसाठी तर तुम्ही करता, तुम्ही अन्नदानाला सर्वश्रेष्ठ दान म्हटलं गेलंय. ठीक आहे. तर हे करायला सुरू करा. स्पेशली शनिवारच्या दिवशी केलं तर खूप चांगलं. ऍटलीस्ट 5 जण है ना, कमीत कमी 5 जण. वडापाव असेल, राईस प्लेट असेल, व्हॉट एव्हर यू फील की मी करू शकतो ते तुम्ही करा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर मी सांगत असते, अन्नदानमध्ये बघा, बरेच लोक असे असतात की ज्यांना पॉसिबलच नाहीये. ठीक आहे. किंवा खूपच अडचणी येतात, खूपच प्रॉब्लेम येतात है ना, तर आम्ही त्यांना सांगत असतो की थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचंय, त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ, थोडेसे पांढरे तीळ आणि वाटलेली साखर, पिठी साखर किंवा घरामध्ये मिक्सरमधून काढून बारीक केलेली साखर तुम्ही मिक्स करा. हे सगळं मिक्स करून एका डब्यात टाकून ठेवा. ठीक आहे. एव्हरी डे ॲटलिस्ट 40 दिवस तरी रोज करा. ठीक आहे. 40 दिवस तुम्हाला काय करायचं, ह्याला एक पुडी बनवायची आहे, ह्याला घ्यायचं आणि जाऊन एखाद्या झाडाखाली ठेवायचं. ह्यानी काय होणार, हे जे मुंग्या असतात ना छोट्या छोट्या, ठीक आहे, पेपरमध्येच ठेवा, तर मुंग्यांना आपण जेवण देतोय. ठीक आहे. झाडाखाली ठेवा किंवा अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाचा पाय पडणार नाही. ठीक आहे. त्यांना इजा नाही होणार, अशा थोडंसं लक्ष ठेवा. तर 40 दिवस हे करून बघा, ह्यानी पण खूप जास्त फरक पडेल. काय होतं माहितीये, ते पण जीव आहेत, ते पण आत्मा आहे. ओके, त्यांच्यामध्ये पण आत्मा आहे. आपण 50 लोकांना नाही खाऊ घालू शकत, पण 50 मुंग्यांना तर खाऊ घालू शकतो. आणि त्यांचं ब्लेसिंग पण तितकंच पॉवरफुल असतं जितकं पॉवरफुल लोकांचं आहे. ठीक आहे. सो हे मेक शुअर करा. ओके, आणि त्याशिवाय आम्ही सांगत असतो की शक्यतो नॉनव्हेज करू नका, कारण मी जसं बोलले की आत्म्याची दुवा पण तुम्हाला लागते, आत्म्याची बद्दुआ पण लागते. पॉसिबल असेल तर हळूहळू करून कमी करायचा प्रयत्न करा. मी फोर्स नाही करत कधी कुणाला, मी माझ्या मुलीला पण फोर्स नाही करत की ती नॉनव्हेज सोडून द्यावं, ते तर मनातून येत आहे आपोआपच हळूहळू तिला. बट स्टील है ना, जर बंद करता आलं तर रिअली गुड है ना, तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. कारण ते पण एका प्रकारचा बद्दुआच आहे ना, कोणाला तरी है ना, ते दुःख होत आहे. ओके, सो हे जर करताल तर वेल अँड गुड. आणि त्याशिवाय अजून एक मी सांगत असते, जे कॉमन आहे, मी मागे पण सांगितलं की हनुमानाची पूजा, की जसं रावणाने सगळ्या ग्रहांना बंदी बनवून ठेवलेलं, शनीला खूप जास्त त्रासात ठेवलं होतं, खूप उलटं टांगून ठेवलं होतं. त्यामुळे ना शनी खूप त्रासात होते त्यावेळेला. ओके, आणि हनुमानजी जेव्हा तिकडे गेले त्यावेळेला त्यांनी बघितलं ह्यांना, शनी महाराजांना, की असं उलटं टांगून ठेवलंय, यांना एवढं त्रासात आहेत. मग त्यांनी त्यांची सुटका केली तिकडनं, रावणाच्या ह्याच्यातून. आणि मग शनिदेव त्याला म्हटले की तुम्ही है ना माझी मदत केली, मला ह्या प्रॉब्लेम मधून बाहेर काढलं आणि माझी सुटका केली,
मी नेहमी तुमचा ऋणी राहील आणि तुमचे जे कोण भक्त असतील ना त्यांना मी त्रास देणार नाही किंवा त्या त्रासातून लवकर मुक्त करेल किंवा कमी त्रास देईल, अशा टाईपची स्टोरी आहे आपली जी पुराणामधून आलेली आहे. त्यामुळे आम्ही नेहमी म्हणत असतो आणि असं पण हनुमानजीचं ना मी नेहमी सांगत असते, प्रत्येकाने ऍक्च्युली करायला पाहिजे, बिकॉज हनुमानजी एक देव आहेत जे जिवंत आहेत, जे अर्थवरती आहेत, अजून जिवंत आहेत. ठीक आहे, तर वरच्या देवापर्यंत मे बी आपली गोष्ट ना थोडी उशिरा पोहोचेल, पण हनुमानजी पर्यंत नक्की पोहोचते है ना. तर मग ह्यांच्यासाठी पण रोजचा हनुमान चालिसा तुम्हाला करायचाच आहे, ते करू शकता. त्याशिवाय तुम्ही काय करू शकता, 7 शनिवार 7 वेळा हनुमान चालिसा सकाळी दिवाबत्ती वगैरे लावून आपलं धूप वगैरे लावून आसन टाकायचं, खाली बसायचं आणि 7 हनुमान चालिसा वाचायचं पूर्ण कंटिन्यू, पुस्तक घेऊन पाठ असलं तरी पण. मी नेहमी सांगत असते लोकांना, हनुमान चालिसा वाचायचा म्हणजे जी पद्धत आहे ती अशी आहे. ठीक आहे, प्रत्येक शनिवारी हे करायचंय तुम्हाला. 5 शनिवार किंवा 7 शनिवार ह्याला ना संकल्प घेऊन करा. पाणी घ्या हातातून, हे माझा प्रॉब्लेम आहे, ह्या प्रॉब्लेम मधून मला बाहेर काढ देवा है ना. मी संकल्प करून सांगतो की मी 7 किंवा 5 शनिवार मी ह्या गोष्टी करणार आहे असं म्हणायचंय आणि या पाण्याला सोडून द्यायचंय. ठीक आहे, आणि हे संकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्ही मला मदत करा असं म्हणायचं. ठीक आहे, जर तुम्हाला खूप अर्जन्सीमध्ये असेल, एखादं काम असेल, 7 दिवसामध्ये तुमचा इंटरव्ह्यू आहे और समथिंग लाईक दॅट, तर मग तुम्ही 7 दिवस पण करू शकता, या शनिवारपासून पुढच्या शनिवारपर्यंत. पण शक्यतो गिव्ह सम टाइम. असं नाहीये की मी पूजा केली तर लगेच हे व्हायला पाहिजे. ओके, त्यामुळे थोडा टाइम द्यायला पाहिजे प्रत्येक गोष्टीला. म्हणून आपण शनिवारी असं म्हणत असतो की ह्या शनिवार, पुढच्या शनिवार, असं 5 शनिवार किंवा 7 शनिवार संकल्प करून करा. हे केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, 1 वेळा बजरंग बाण म्हणायचं. ठीक आहे, जर अशा पर्टिक्युलर कोणत्या प्रॉब्लेम मध्ये अडकलात तर. आणि मग नंतर देवाला प्रार्थना करायची आहे आणि तुमचं झालं पूर्ण 7 शनिवार, तर मंदिरात जाऊन बुंदीचा वगैरे प्रसाद तुम्ही है ना चढवू शकता. 1-2 किलो, 3 किलो, 5 किलो शक्यतो. बुंदी का, तर बुंदी ना सगळ्यांमध्ये वाटता येतं, देवाला चढवायची आणि नंतर मग बाहेर जेवढी लोक आहेत ना त्यांना वाटा. हे म्हणजे एक संकल्प कंप्लीट झाला अशा टाईपचं. ठीक आहे, आणि त्याचबरोबर अजून एक उपाय आहे हनुमानाचा, की शनिवारच्या दिवशी तुम्ही सुरू करू शकता 5 शनिवार. ठीक आहे, एक चमेलीचं तेल घ्यायचंय, मातीचा दिवा घ्यायचाय, वात घ्यायची आपल्या घरातून, थोडीशी बुंदी देवाला चढवायला, एक मॅच बॉक्स आपल्यासोबत घ्यायचाय आणि ह्याला घेऊन तुम्ही शनिवारच्या दिवशी मंदिरात जावा. ठीक आहे, दिवा पेटवा, चमेलीचं तेलनी पेटवायचं, तुम्ही जे घेऊन गेलात त्याच सामानाने पेटवायचं सगळं दिवा तिकडे. ठीक आहे, देवाला म्हणायचंय की देवा मी या प्रॉब्लेम मध्ये आहे, माझं हे प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करा. आता काय करणार, तिकडनं निघताना ती बुंदी वगैरे सगळं वाटून टाकणार, घरी काहीच नाही आणायचं. ते मॅच बॉक्स जे असणार ते घरातूनच तुम्ही घेऊन जाणार, त्याला तिथेच मंदिरात सोडून येणं महत्वाचं आहे. की आपण आपल्याकडनं एक वस्तू देऊन जातोय आणि त्याचा उपयोग बाकीचे लोक करतात. म्हणा ह्याच्यामध्ये हे पण होतं की घंटा चढवणं किंवा मग बाकीच्या गोष्टी. तुमचा संकल्प पूर्ण झाला ना तर हे करून बघा तुम्ही, हनुमानाच्या मंदिरात ना घंटा चढून बघा, की ते ना एक युजफुल वस्तू आहे जी सारखी यूज होईल. जेव्हा तुमचं विश कम्प्लीट होईल तेव्हा करा. हे अमेझिंग गोष्टी आहेत. लोकांना वाटतं विश्वास ठेवावा नाही ठेवावा, पण इट्स रिअली अमेझिंग है ना. हे करून बघा तुम्ही आणि मग मला सांगा. असं 5 शनिवार तुम्हाला रिपीट करायचंय. माचेस जे आहे ते तुम्हाला तिथेच सोडून यायचंय, परत मंदिरातून घरी यायचंय. ठीक आहे, म्हणजे बेसिकली तिथून काहीच परत नाही आणायचंय तुम्हाला. ठीक आहे, हे करा आणि भरपूर फरक पडेल. घाबरू नका. मी जे हे बघितलं ना ह्या व्हिडिओमध्ये लोकांचं, की लोकांना खूप घाबरलेली आहेत, घाबरायची गरज नाहीये. शनी तुमचा मदत करणारा आहे बेसिकली. ठीक आहे, की तुम्हाला हेल्प करतोय, मदत करतोय. तुमचे जे कर्म आहेत ते रिझॉल्व्ह करण्यासाठी. कुठेतरी तुम्ही यू आर ऑलरेडी गोल्ड पीपल, सोन्यासारखे आहात, पण सोन्या थोडी इम्प्युरिटी झाली ना तर सोना नेहमी त्याला तापवतो है ना, आणि मग नंतर त्याला अजून प्युअर किंवा व्हॅल्युएबल बनवतो. तर एक्झॅक्टली हीच प्रोसेस चालू आहे. याला ना थकू नका, ह्याच्याशी हारू नका, फाईट करा, ह्याच्यातून बाहेर निघायचा प्रयत्न करा आणि 100% तुम्हाला ह्याच्यातून बाहेर निघायचा मार्ग भेटेल. जेव्हा तुम्ही सरेंडर राहताल, जेव्हा तुम्ही ठीक आहे माझीच कर्माची फळ आहेत, हे जेव्हा एक्सेप्टन्स येईल ना तर इझी होईल ह्याच्यातून गो थ्रू करणं. आणि तुम्ही तुमचं जे टार्गेट आहे ते डोक्यात ठेवा, की मी इथपर्यंत पोचणारच, हे मी करूनच दाखवणार आहे या लाईफ टाईम मध्ये. दिस इज माय सोल पर्पज.
असं डिसाईड केलं ना, आणि सोल पर्पज नेहमी स्वतःसाठी नाही असायला पाहिजे, सगळ्यांसाठी असायला पाहिजे, की मी माझ्याबरोबर माझ्या सोबतची जेवढी लोक आहेत, किंवा मी काम करणार माझ्यासोबत 10 लोकांना अजून कामाला लावणार, किंवा त्यांचं पण घर माझ्यामुळे चालायला पाहिजे, अशा टाईपचे ना मोठं है ना. मला खूप सारे मेसेज आले की मॅडम आम्ही डॉक्टर म्हणजे डॉक्टर बनू शकतो का, सरकारी नोकरी. येस, डेफिनेटली दिस इज अ वर्क लाईक ग्लोबल वर्क आहे ना हे, की तुम्ही हेल्प करताय पीपलला, हिलिंग आहे. मनी इज सेकंडरी, ठीक आहे, त्याच्यातून पैसा भेटेल ते सेकंडरी आहे. फर्स्ट तुमचं टार्गेट काय असायला पाहिजे, की मी लोकांना मदत करतोय है ना, माझं सेवाभाव इज माय फर्स्ट प्रायोरिटी. हे लोक ना पॉलिटिक्समध्ये खूप छान करू शकतात, डॉक्टर एनी काइंड ऑफ हिलिंग खूप चांगली करू शकतात ही लोक. त्याशिवाय सरकारी नोकरीचं तर मी सांगितलेलंच आहे, बिकॉज ते पण सेवाच आहे. सरकारी नोकरी इज अ सेवा है ना. त्यामुळे 8 नंबरवाल्यांना हे काम खूप जास्त सुटेबल आहेत. ओके, सो एनी काइंड ऑफ म्हणजे सरकारशी जुळून काही काम करणं, त्यांच्या मुद्रा लोन मधून वगैरे फायदा होणं, सरकारकडनं फायदा होणं, हे ऑलरेडी रिटर्न आहे तुमच्याकडे, तुमच्या कुंडलीमध्ये. फक्त इंटेन्शन हे पाहिजे तुमचं, की मी माझ्या बरोबर लोकांचं अजून 50 लोकांचं चांगलं करणार आहे ना. मी अशी कंपनी बनवणार आहे, फॉर एक्झाम्पल टाटा है ना, रतन टाटांनी जसं विजन ठेवलेलं, की मी माझ्यासोबत एवढी लोकांचं घर चालायला पाहिजे, किंवा मी एवढ्या लोकांना मदत करणार, अशा टाईपचं विजन ठेवलं ना, 100% तुम्हाला युनिव्हर्सचा हेल्प भेटेलच भेटेल. खूप मोठा व्हिडिओ झालाय, मी एकदम अर्जंट बेसिसवरती आजच बनवलाय व्हिडिओ. मी शक्यतो आज, म्हणजे आज किती तारीख आहे, आज आय थिंक 21 आहे ना, सो आजच व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल. ओके, तर नमस्ते, थँक्यू सो मच फॉर लव्ह, सपोर्ट अँड जे तुमचं प्रेम भेटलंय मला, त्याच्यासाठी थँक्यू. आय होप मी तुमची थोडीफार तरी मदत करू शकले याच्या व्हिडिओच्या माध्यमातून. सो थँक्यू सो मच.